श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये संकट हे प्रत्येकाच्या येत असतात. मग तो गरीब असो, सामान्य असो किंवा अतिश्रीमंत असो. आपण सामान्य लोक आहोत. आपल्या जीवनात संकटे येणार हे आपल्याला माहिती. पण संकट आलं म्हणून काही घाबरायचं का नाही हो. त्या संकटातून मार्ग काढायचा असे आपल्याला स्वामी सांगत असतात. कधी आपल्याला अपयश आलं, कधी आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाही म्हणून खचून जायचं नाही. तर अशा वेळी त्यामधून निराश न होता मार्ग कसा काढता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं. अपयश आलंय म्हणून प्रयत्न सोडून जमणार आहे का? नाही. अपयश आलं तर असं समजायचं की यशाची पहिली पायरी आहे आणि पुन्हा प्रयत्न चालू ठेवायचे. एक दिवस यश नक्कीच आपल्या पदरी पडणार असतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अपयश म्हणजे हा प्रवासाचा शेवटचा टप्पा नसतो बरं का. जर वाट चुकली म्हणून प्रवास सोडून द्यायचा का? नाही. तर आपण नवीन रस्त्याने जाण्याचा प्रयत्न जर केला तर आपण आपल्या मूळ ठिकाणापर्यंत नक्कीच पोचत असतो. फक्त वाट आपली खडतर आहे म्हणून घाबरायचं नाही, तर अलगदपणे वाटेवरचे काटे बाजूला करत एक एक पाऊल पुढे टाकत जायचा. एक पाऊल असा येईल ना की आपल्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या असतील आणि तो दिवस आपल्याच हातामध्ये असतो. फक्त आपल्याला यश प्राप्त करायचे असते. अपयश आपल्याला आपल्या चुका दाखवतं आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असतं. पडल्यावरती पुन्हा उभा राहणारा माणूस हा तर आयुष्यातला खरा हिरा असतो. तो तर त्याचं आयुष्य जिंकत असतो. पडल्यावरती लोक हसतात, पण हसणाऱ्याचे दात दिसत असतात. लोक हसतील, लोक बोलतील म्हणून पुढे चालणं सोडायचं नाही. तर त्यांना मागं टाकून तेच लोक उद्या आपल्याला एका चांगल्या माणूस म्हणून संबोधणार आहे असा विचार करून पुढे चालत राहायचं. तुम्हाला माहिती का, एक छोटासा दिवाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आमुष्याच्या भळ काळोखामध्ये जर लाईट गेली ना तर आपण दिवा लावत असतो. पण तो दिवा असा आहे की तो आजूबाजूला किती अंधार आहे याचा विचार करत नाही. आपल्या छोट्याशा उजाड्याने इतरांना कसं प्रकाशित करता येईल याचा विचार करतो. आपल्या परीने तो प्रकाश देण्याचा प्रयत्न करतो. तो कधीही अंधाराला घाबरत नाही. त्याचप्रमाणे आपणही जीवनातील अडचणींना कधीही घाबरायचं नाही. जीवनातील अडचण, संकट ही छोटीशी आहे असं मानायचं आणि त्यावरती मात कशी करता येईल ह्याचा प्रयत्न करायचा. आपल्या मनाला चांगले विचार द्या. आत्मविश्वास आणि मेहनती करण्याचा प्रयत्न करा. मनाला कधीही आळशी, निराश होऊन देऊ नका. फक्त मनाला कायम पॉझिटिव्ह ठेवा. देवाचे नामस्मरण करत राहा. योग्य मार्गावरती चला. नक्कीच तुमचा देव भलं केल्याशिवाय राहणार नाही. सहमत असाल तर 3-3 असे टाईप करा. आज समाजात अनेक वाईट सवयी वाढवणारे लोक दिसत असतात. जसं की व्यसन, रोग, द्वेष, मत्सर आणि आळस यामुळे माणूस स्वतःच अनेक चुका करून बसतो आणि आपल्या आयुष्याचं आपणच स्वतः वाटोळं करून घेत असतो. सुरुवातीला एखादी वाईट सवय ही आपल्याच्या छोटीची वाटत असते, पण हळूहळू ती माणसाच्या जीवनावरती अनेक वाईट परिणाम करू लागते. म्हणून सवयींपासून दूर राहा. आपल्या जीवनाला चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सवयी ह्या तुम्हाला यशाकडे नेण्यासाठी फायद्याच्या ठरतील, पण वाईट सवयी तुम्हाला ह्या चांगल्या लोकांमधून सुद्धा उठवून नेतील एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, तुमचं जीवन हे किती मौल्यवान आहे. ते तुमच्यासाठी नाही बरं का, पण तुमच्या घरच्यांना विचारा की तुम्ही त्यांच्यासाठी किती किमती आहात. मग तुमचे जीवन जर एवढे मौल्यवान असाल तर ते मौल्यवान जीवन तुम्ही नकोसे म्हणून का जगत आहात? प्रत्येक माणूस ह्या जगात जन्माला येतो, वाढतो आणि आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करतो. पण जीवन जगत असताना आपण कोणता मार्ग निवडतो हे खूप महत्त्वाचे असते. आपण कोणाच्या संगतीत राहतो, आपले मित्र कसे आहे, आपल्या संगतीत राहणारे लोक कसे आहात हे खूप महत्त्वाचं असतं. यावर आपले भविष्य अवलंबून नसतं.
चांगला मार्ग हा आपल्याला नेहमी यशाकडे, समाधान आणि आनंदाकडे नेत असतो, तर चुकीचा मार्ग हा आपल्याला अनेक अडचणींकडे घेऊन जातो. म्हणून जीवन जगताना योग्य दिशा निवडणे हे फक्त तुमच्या हातामध्ये असते आणि तुम्ही एकदा की योग्य दिशा निवडली ना की त्याला देवाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य हे सुखी आणि समृद्धीने भरून जात असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट देव करणार आहे असं नाही. काही गोष्टींना आपण सुद्धा हातभार लावावा लागतो, तेव्हा देवाचा आशीर्वाद त्याला लाभत असतो. आजच्या काळात माणूस हा खूप धावपळ करतो. प्रत्येकाला मोठे व्हायचे आहे, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे आणि यशस्वीसुद्धा व्हायचं आहे. यश मिळवण्याची इच्छा चुकीची नाही बरं का, पण यशासाठी आपण कोणता मार्ग निवडतो हे खूपच कठीण आहे. खोटेपणा, फसवणूक किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन मिळवलेला पैसा, यश कधीही समाधान देत नसतं आणि कधी तुम्हाला समाधानाची झोपसुद्धा येऊन देणार नाही. तेच तुम्ही मेहनत करून, प्रामाणिक राहून आणि संयमाने जर तुम्ही पैसा, यश मिळवलं ना खऱ्या अर्थाने, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात श्रीमंत असाल. पैसा खूप नको आहे, पण फक्त समाधान माणसाला पाहिजे. आणि जर तुम्ही समाधानी असाल तर या जगातील तुमच्यासारखा श्रीमंत माणूस कोणीच नसतो. आपण किती पैसा कमवला हे कोणीही बघत नाही, पण तुम्ही किती माणसं कमवले हे तुमच्या आयुष्यातील तुमच्या शेवटच्या दिवशी कळतं. तुम्ही फक्त जर पैसा कमवला ना तर शेवटच्या दिवशी जेव्हा आपण हे जग सोडून जातो ना तेव्हा मशानभूमीत शांतता असते. तेच जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 4 लोक जर चांगली कमवलीत तर तुमच्या शेवटच्या दिवशी तेच 4 लोक 4 लोकांमध्ये तुमचं नाव काढतील आणि त्यावेळेस खरा तुम्ही तुमच्या आयुष्य जगल्याचा तुम्हाला समाधान मिळेल. आजचा हा छोटासा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभो. अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरात लवकर भेटूया. पण तोपर्यंत असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सर्वांनी आता संगच बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.